नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक आणि बनवायची खूप सोपी पद्धत आहे। यापूर्वी मी उकडीचे मोदक आणि रवा उकडीचे मोदक, चॉकलेटचे मोदक हे 3 व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केले आहे। या तिन्हीचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा। तर इथं पारंपरिक पद्धतीने मी गव्हाच्या उकडीचे मोदक बनवले आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। आणि बघा मस्त असे छान होतात, चवीला सुद्धा भारी लागतात। तर इथं एक मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बघा किती छान झाले आहे, मस्त मऊ लुसलुशीत झाले आहे आणि खाण्याची तर वेगळीच मजा येते आणि आरामात 2 दिवस तरी व्यवस्थित टिकतात। तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त असे स्वादिष्ट मोदक बनवायला सुरुवात करूया। गव्हाच्या उकडीपासून मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आपण बघून घेऊया। इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं मी, या वाटीने मोजून। 1 वाटी ओल्या नारळाचा चव आहे, थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड आहे। इथं 2 चमचे बारीक रवा घेतला आहे। हा बारीक रवा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा लागणार आहे। हे मीठ मी या पिठामध्येच घालून घेते आणि आपल्याला लागणार आहे 1 चमचा साजूक तूप, इथे नाही आहे पण मी घेणार आहे। आणि इथे 3-4 चमचे किसलेला गूळ आहे। आता सगळ्यात अगोदर इथं या पिठामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते। तेलामुळे काय होते, गव्हाच्या उकडीचे मोदक छान मऊ होतात। किंवा मग तुम्ही 1 चमचा तूपसुद्धा यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही। आता हे छान व्यवस्थित मी असं मिक्स करून घेऊ हाताने। यामध्ये मी रवा घातला आहे। रव्याने काय होते, मोदक जे आहे ते असे चिवट किंवा चिकट होत नाही, म्हणून 2 चमचे इथं रवा घालून घेतला आहे। तर व्यवस्थित हे मिक्स केलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मी इथं मळून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता मी छान असा घट्टसर कणकेचा गोळा मळून घेतला आहे। बघा एक गोळा झाला आपला इथं तयार। या एका गोळ्यामध्ये आपले 5-6 मोदक तरी आरामात होतील। बघा असा घट्टसर मळून घेतला आहे। आता यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवून 10-15 मिनिटासाठी ही कणिक अशीच मुरत ठेवायची आहे। याला आपण बाजूला ठेवून देऊया। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। 1 चमचाच घालायचं। तूप हलकंसं गरम करून घेतलं मी। आता यामध्ये 1 चमचा खसखस घालायची, मी सांगायला विसरली होती पण आता घातली आहे। आणि त्यासोबत इथं ड्रायफ्रूटचे काप आहे, हे हलकंसं परतून घ्यायचं। हे बघा इथं हलकंसं परतून घेतलं। आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आणि त्यासोबत इथं गूळ आहे तो सुद्धा घालून घेते। आणि आपल्याला फक्त यातील जो गूळ घालला आहे आपण तो विरघळेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। जास्त तुम्ही जर परतून घ्याल तर कडक होण्याची शक्यता आहे। इथं कमी गॅसवर मी हलकंसं हे फक्त गूळ वितळेपर्यंत मिश्रण परतून घेणार आहे। आणि इथं गूळ विरघळला आहे। आता यामध्ये वेलची पूड घालायची आणि एकदा परतून घ्यायचं। वेलची पूडचा छान असा वास येते। आता गॅस करायचा बंद आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं। आणि इथं 15 मिनिटंसुद्धा झाले आहे। कणिक छान मुरली आहे, बघा सैल झाली आहे। आणखी थोडं आपल्याला याला मळून घ्यायचं। आता याची मी एक पोळी लाटून घेणार आहे। जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, मध्यम अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। हे बघा इथं थोडं पीठ घेतलं मी, गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये असं लावून घ्यायचं आणि याची आता एक पोळपाट भरून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे।
आणि इथं तुम्ही बघू शकता मी अशी पोळपाट भरून पोळी लाटून घेतली बघा. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, अशी मध्यम लाटून घ्यायची आहे. आता इथं माझ्याकडे एक वाटी आहे, याने मी गोल गोल करून घेते. आणि हे साईडचं पीठ पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघा, या कणकेच्या गोळ्याचा सुद्धा अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, आता इथं मी या पुऱ्या केल्या ते काढून घेते आणि या पुरीला सुद्धा हलकीशी लाटून घेते. थोडं पीठ लावायचं आणि ही हलकी लाटून घ्यायची. बघा, छान इथं आपण पुरी ज्याप्रमाणे बनवतो त्या प्रमाणात ही अशी लाटून घ्यायची आहे. आता इथं सारणसुद्धा थंड झालं आहे. यामध्ये मी 1 चमचा सारणसुद्धा घालून घेते. आणि आता आपल्याला याच्या कडा पाडून घ्यायच्या आहे. गव्हाचं जे पीठ आहे त्याला चिकटपणा असतो, म्हणजे मस्त अशा कडा व्यवस्थित पाडल्या जातात. खालपासून अशा पाडत न्यायच्या आहे. बघा, याप्रमाणे अशा बघा व्यवस्थित अशा कळ्या पाडून घेतल्या मी. गव्हाचं पीठ आहे म्हणून सहज कळ्या पाडल्या जातात. तुम्ही जर पहिल्यांदासुद्धा गव्हाचे मोदक करायला घेसाल तरी तुम्हाला सहज जमतील. आता याला बंद करून घ्यायचं. बघा, छान असा कढीदार मोदक इथं मी बनवून घेतला आहे. आता याचप्रमाणे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही आता इथं बघू शकता 5 मोदक आरामात तयार झाले आहे. परफेक्ट झालं आहे आपलं. आणि मिश्रणसुद्धा काहीच उरलं नाही. आपण कणिक मळायला घेतली होती तीसुद्धा उरली नाही. परफेक्ट प्रमाण बसलं आहे. आता आपल्याला हे मोदक वाफवण्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता इथे गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता पाण्याला उकळीसुद्धा येत आहे. अर्धा पातेलं पाणी घेतलं आहे आणि त्यासोबत इथे एक चाळणी घेतली. या चाळणीला हाताने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. नंतर यामध्ये मोदक ठेवले आहे. आता पाण्याला खळखळून एक उकळी आणायची आहे. तर हे गव्हाच्या उकडीचे मोदक सोलापूर या भागामध्ये खूप आवर्जून केले जातात. आणि तुम्ही बघू शकता मस्त एक दणकून उकळी आली आहे. गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि आता ही चाळणी यामध्ये ठेवून द्यायची. यावर ठेवायचं एक झाकण आणि मंद आचेवर 10 मिनिटे इथं मी ही मोदक छान वाफवून घेते. आता इथे 10 मिनिटं झाली आहे. गॅस करायचा बंद आणि झाकण उघडून बघूया. आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं मी मोदक 10 मिनिटासाठी वाफवून घेतले आहे. आणि इथं बघा हलकासा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि अजिबात हे चिकटले नाही. बघा, तेल लावल्याने काय होते, चाळणीला ते चिटकून बसत नाही. आता आपण हे काढून घेऊया. बघा, इथे गव्हाच्या उकडीचे मोदक बनवून तयार आहे आणि काय दिसतात भारी. आणि रंगहीसुद्धा चेंज झाला आहे, गोल्डन रंग आला आहे. बघा बघा, मस्त असा कळीदार बनला आहे. तर हे मोदक सोलापूर या भागात बनवले जातात आणि चवसुद्धा याची छान लागते. खायला तर अप्रतिम लागतात. तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.